सर्व डेकोरेटिव्ह आयटम्स बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी हे सर्व वुमेन्स डेच्या सेलिब्रेशन करता यूज करणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की आम्ही सर्व मैत्रिणींनी सर्व कामं वाटून घेतलेली, त्यामुळे माझ्याकडे प्रोग्राम करता लागणारे प्रॉप्स आणि डेकोरेशन याची रिस्पॉन्सिबिलिटी मला मिळाली। तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो प्लीज जाऊन बघा। त्यामध्ये मी खूप छान इझी पद्धतीने घरच्या घरी कसे प्रॉप्स करता येईल ते सांगितलेले आहे। वुमेन्स डेचे बॅनर लावायला आम्हाला काही जमत नव्हते, म्हणून आम्ही काही हे जेंट्सची हेल्प घेतली आणि स्विमिंग पूल जवळ जो चेंजिंग रूम होता आम्हाला तोही लपवायचा होता, तो शो करायचा नव्हता, त्यामुळे आम्हाला त्याच्या पुढेच बॅनर लावून घ्यायचं होतं। बाकीचे सर्व डेकोरेशन आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळूनच केले। स्वतः करण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो। आम्हाला जसं हवं होतं तसं आम्ही पूर्ण डेकोरेशन आणि सीटिंग अरेंजमेंट करून घेतली। वैसे तो हर रोज वुमेन्स का डे होता है, बेचारे जेंट्स होते रहते हैं, पर आज हम पर्टिकुलर डे लेके वुमेन्स डे सेलिब्रेट कर रहे हैं, इंटरनेशनल वुमेन्स डे। तो मैं मीता, मैं अभिलाषा आपको महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ। आमच्या सोसायटीमध्ये ज्या पण सिनियर लेडीज आहेत त्यांच्याचकडून आम्ही केक कटिंग करून घेतले। त्यांना पण काही बोलावेसे वाटत होते, त्या सर्वांनी पुढे येऊन आपले मनोगत व्यक्त केले। फॅशन शो नंतर गेम्सला सुरुवात झाली। हा गेम तर खूपच मजेशीर होता। सॉन्गमध्ये जे पण वर्ड यूज केलं असेल त्याच्याशी रिलेटेड जे प्रॉप्स असेल ते आम्हाला ओळखायचे होते। नंतर डिनरला सुरुवात झाली आणि सर्वांनी मनसोक्त डिनरचा आस्वाद घेतला आणि खूप साऱ्या नंतर सेल्फीज काढल्या। तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील तुमचा कार्यक्रम कसा सेलिब्रेट केला ते देखील कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि अजून देखील तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।